हे बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती अत्यंत चांगली आहे, त्याच्यासाठी पैसे देणं हे गरजेचं आहे, याबद्दल दुमत नाही आहे. परंतु विकासाचे कामं कमी केले हरकत नाही. परंतु माझा जो काही आक्षेप आहे तो हाच आहे की सामाजिक न्याय खातं असेल किंवा आदिवासी खातं असेल, यात तुम्हाला जी घटनेने तरतूद केलेली, घटनेची तरतूद सांगतो तुम्हाला, त्यानुसारच पैसे द्यावे लागतात आणि त्याच्यात तुम्हाला कट करता येत नाहीत, हे नियम आहे. आणि त्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर माझ्या खात्यामधून लाडकी बहीण योजनेसाठी 4,000 कोटी रुपये गेलेले आहेत, पंतप्रधान आवास योजनेसाठी 1,500 जवळपास कोटी रुपये गेलेले आहेत, ऊर्जा विभाग वीज सवलतीसाठी 1,400 कोटी रुपये गेलेले आहेत. म्हणजे एकंदरीत 7,000 कोटीचा फटका हा माझ्या विभागाला बसलेला आहे. आता हा विभाग का झालेला आहे की हा सर्वसामान्य दलित, आदिवासी किंवा इतर समाजाला ज्या आपल्याला सवलती द्यायच्यात किंवा ज्यांना आपल्याला थोडंसं मेन स्ट्रीम लाईनमध्ये आणायचं आहे, त्यासाठी हा असलेला विभाग आहे. याच्यात जर कदा कट बसला तर कामं कशी व्हायची, हा एक प्रश्न आहे. आम्ही पहिल्यांदासुद्धा त्यांना सांगितलं की आमच्या जी काही अधिकृत नियमानुसार, नॉर्म्स, कायद्यानुसार जे आम्हाला तरतूद तुम्हाला करावी लागते ती करा. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही तरतूद करत असाल तर ते तुम्हाला वळवता येतील, परंतु असलेल्या तरतुदीमध्ये कट मारता येत नाही, हे माझं स्पष्टपणे आजही मत आहे. पण या सगळ्या निधीच्या वळवण्यामुळे खात्याला तर मोठा परिणाम होईलच तुमच्या, आणि काम करणंही अशक्य होईल, नॉन परफॉर्मिंग होऊन जाईल खातं. मग त्याचा परिणाम तर होईलच ना. या खात्यामध्ये जर असं कामं केले नाही तर मग त्याचा परिणाम हा दुर्गामी परिणाम हा होणार आहे. कशामध्ये आता कुणाला आता तोंड द्यायचं, कोणत्या योजना बंद करायच्या, कोणत्या योजना चालू करायच्या, याच्यामुळं थोडासा निश्चितच थोडा उद्रेकसुद्धा होऊ शकतो. म्हणून मी त्यांना विनंती यासाठीच करणार आहे की तुम्ही कृपया करून या 2 खाते सोडले. माझ्याकडं तर सामाजिक न्याय खातंच आहे, परंतु आदिवासी खात्यालासुद्धा कट मारता येत नाही, हे माझं मत आहे आणि हेच सरकारचंही मत असावं आणि हाच कायदासुद्धा आहे. तुम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात? निश्चित सोमवारी त्यांना भेटणार आहे, त्यांना मी निवेदन देणार आहे. अर्थमंत्र्यांना पण भेटणार आहेत, त्यांनाही निवेदन देणार आहे. माझं विनंती करणे माझं काम आहे. अखेरला सरकार त्यांना चालवायचं आहे आमच्या सर्वांच्या सहकार्याने, आणि अशा वेळेला मला वाटतं ते माझी विनंती मान्य करतील अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. पण अशा सगळं तुमच्या खात्यातनं निधी वळते करताना काही सांगणं, त्या खात्याची संमती घेणं गरजेचं वाटत नाही सर? नाही, संमती घेतली पाहिजे होती, पण संमती घेऊनसुद्धा मी संमती देऊसुद्धा शकत नाही. हे कायदेशीर बंधन आहे. वारंवार आपल्याला जे सांगतो आहे याला कायदेशीर बंधनं आहेत, या बंधनाच्या व्यतिरिक्त काही करता येत नाही. आम्हाला या विभागाचे पैसे या विभागातच खर्च करावे लागतात, इतर तर ते वळवतासुद्धा येत नाहीत. ज्या काही योजना आहेत त्या विभागाच्या मार्फतच कराव्या लागतात. हे बंधनं आम्हाला कायद्याने घातलेली बंधनं आहेत, ते आम्हाला तोडता येत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.